नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन गोडसे, ॲग्रोनॉमिस्ट, कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. तर आज आपण पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावामधील आपला हा कलिंगडाचा प्लॉट आहे. तर तिथं आपण आलेलो आहेत. आपल्या समेत आपले कलिंगड बागायतदार आहेत. तर आपण त्यांना एक साधारणतः 1 महिन्याचा प्लॉट असताना त्यांना आपण रोपा 10-40-10 ही जी आपली वॉटर सोल्युबलची ग्रेड आहे, तर ते आपण त्यांना खालून डेमोला दिली होती ड्रिपद्वारे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना त्यांचं जे कलिंगडाचा प्लॉट आहे, तर त्याच्यामध्ये आपण डेमो दिल्यानंतर किंवा आधीचा प्लॉट कसा होता आणि डेमो दिल्यानंतर त्यांना काय फरक जाणवत, तर ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव शमसुद्दीन शेख, राहणार ढोळपुरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. यांनी आम्हाला या ठिकाणी 10-40-10चा एक डेमो दिला होता 1 महिन्यापूर्वी. त्याचा बराचसा फरक आम्हाला जाणवला. वेल वाढलीत, परत सेटिंग व्यवस्थित झालं. त्यानंतर आता फळांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होऊ राहिलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे यांचा डेमो काम करीत आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता काका इतर तुम्ही? शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या याच्यामध्ये टरबूजासारख्या पिकामध्ये यांचा डेमो वापरला पाहिजे, कारण चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो. ओके, धन्यवाद काका. तर आता आपण काकांच्या तोंडूनच ऐकलं की त्यांना इथं आपलं रोपात 10-40-10 वापरल्यानंतर कशा प्रकारे इथं रिझल्ट दिसलेले आहेत. तर माझी बाकी शेतकरी बंधूंना पण विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपलं कलिंगड पीक असेल किंवा इतर जी पिकं असतील जिथं आपल्याला 10-40-10 आपण वापरू शकतो, तर तिथं सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं ही विनंती. धन्यवाद.